अकोल्यातील पुनर्नियुक्तीत अन्यायाची चर्चा रंगली आहे। उत्कृष्ट कामगिरी करत रुग्णालयाला राज्यात अव्वल स्थान मिळवून देणारे डॉक्टर जयंत पाटील यांना दुय्यम पदावर पाठवण्यात आलं, तर चौकशींचे सावट असलेल्या डॉक्टर तरंग तुषारवारे यांना वरिष्ठ पदावर नियुक्ती देण्यात आल्यानं विविध चर्चांना उधाण आलंय। राज्याच्या महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागानं 13 फेब्रुवारी रोजी काढलेल्या आदेशानंतर प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर तरंग तुषारवारे आणि जिल्हा स्त्री रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जयंत पाटील यांच्या पुनर्नियुक्तीबाबत लावण्यात आलेल्या निकषांमुळे अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे। डॉक्टर जयंत पाटील हे जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक असताना उत्कृष्ट रुग्णसेवेच्या निकषांवर या रुग्णालयानं महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला होता। त्यांच्या कार्यकाळात कोणतीही गंभीर तक्रार नव्हती आणि त्यांचा कार्यकाळही पूर्ण झाला नव्हता। मात्र निलंबन मागे घेतल्यानंतर त्यांना पुन्हा त्याच पदावर नियुक्त न करता बुलढाणा येथील प्रशिक्षण केंद्रात साध्या वैद्यकीय अधिकारी पदावर पाठवण्यात आलाय। कार्यक्षम अधिकाऱ्याला तांत्रिक कारणांवरून बाजूला करण्याचा हा निर्णय अकोल्याच्या आरोग्य व्यवस्थेसाठी नुकसानकारक असल्याची भावना व्यक्त होत आहे। दुसरीकडे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर तरंग तुषारवारे यांचा सिव्हिल सर्जन म्हणून कार्यकाळ आधीच संपलेला होता। त्यांच्या कार्यकाळातील काही प्रकरणांवर विभागीय चौकशी सुरू असतानाही शासनानं त्यांची अकोला मंडळाच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयात सहाय्यक संचालक या वरिष्ठ पदावर नियुक्ती केली आहे। या निर्णयामुळे दुजाभाव का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। निलंबन रद्द करताना दोन्ही अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आणि पात्रतेचा विचार होणं अपेक्षित होतं। अकोल्याचं नाव राज्यात गाजवणाऱ्या डॉक्टर पाटील यांना पुन्हा त्यांच्या मूळ पदावर नेमणं आवश्यक होतं, अशी चर्चा आरोग्य विभागात सुरू आहे। दरम्यान या निर्णयामागे राजकीय किंवा प्रशासकीय दबाव असल्याची चर्चा आरोग्य वर्तुळात रंगत आहे।